कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणाचा निर्घृण खून। कुपवाड औद्योगिक वसाहतमधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री एका तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली। उमेश मच्छिंद्र पाटील वय 21 राहणार श्रीनगर मशीद जवळ कुपवाड असं मयत तरुणाचं नाव आहे। घटनेनंतर अज्ञात मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केले। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध कुपवाड पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुनाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। याबाबतची अधिक माहिती अशी की कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत शुक्रवारी रात्री 9:15च्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून उमेश पाटील याच्या डोक्यात ठिकठिकाणी धारदार हत्याराने वर्मी घाव घालून त्याला गंभीर जखमी केलं। उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच हल्लेखोरांनी पलायन केलं। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेश पाटील याला आयुष्य हेल्पलाईन रुग्णवाहिकेतून मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुनाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पथके रवाना केली आहेत। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे काल 27 जून रोजी सायंकाळी साधारण 9:15 वाजता MIDC कुपवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये युवक नामे उमेश मच्छिंद्र पाटील वय 21 वर्षे याचा काही अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणावरून डोक्यावर वार करून खून केलेला आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने MIDC कुपवाड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास MIDC कुपवाड पोलीस स्टेशन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने जे काही संशयतेची नावं पुढे येत आहेत किंवा जे काही तपास आम्ही करतोय त्यासाठी विविध पथके आम्ही रवाना केलेली आहेत। त्यामध्ये डिटेक्शन ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनची, त्यासोबतच जिल्हा LCB यांची सुद्धा टीम यावर काम करत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कुपवाड।